नमस्कार। आज अश्विन कृष्ण तृतीया शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात। पाण्याअभावी नवीन बांधकामांना परवानगी न देण्याचा आमदार संजय केळकरांचा पुनरुच्चार आणि मराठा आंदोलनासंदर्भात 12 प्रश्न उपस्थित करणारा फलक ठरला चर्चेचा विषय। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन कुठेतरी उग्र रूप धारण करत असताना ठाण्यामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला असून राज्यात विविध ठिकाणी आमदारांच्या बंगल्यांवर, कार्यालयांवर हल्ला होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त असल्याचं सांगितलं जातंय। सध्या राज्यामध्ये मराठा आंदोलन हिंसकतेकडे वाटचाल करू लागल्याचं दिसत आहे। विशेषतः मराठवाड्यामध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहे। त्याचं लोण इतरत्र वाढू नये म्हणून शासनानं पावलं उचलली असून बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे। घोडबंदरसह शहरातील अन्य ठिकाणी सुरू असलेल्या जलकुंभांच्या बांधकामाची पाहणी करत आमदार संजय केळकर यांनी कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या। पाणी टंचाई रोखायची असेल तर पाणी साठवण क्षमता वाढवताना नवीन इमारतींच्या बांधकामांना परवानगी न देण्याबाबतही पुनरुच्चार त्यांनी केला। घोडबंदरसह शहरात पाणी टंचाई सातत्यानं भेडसावत असल्यानं शहरात जलकुंभ उभारण्याचं काम सुरू आहे। आमदार संजय केळकर यांनी लोढा स्टर्लिंग येथील 30 दशलक्ष लिटरची टाकी, वैकुंठ पिरामल येथील 25 दशलक्ष लिटर पाण्याची टाकी, कल्पतरू येथील 25 दशलक्ष लिटर पाण्याची टाकी आणि दोस्ती काउंटी येथील 30 दशलक्ष लिटर पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची पाहणी केली। पावसाळा संपला असून पुढील काळात पाणी टंचाईची समस्या भेडसावणार आहे। शहरात नियोजनबद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा यंत्रणा सक्षम करणं गरजेचं आहे। या पार्श्वभूमीवर या जलकुंभांचं बांधकाम दर्जेदार व्हावंच, शिवाय कामाचा वेगही वाढवावा अशा सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या। शहराची लोकसंख्या वाढत असून पाण्याची मागणीही वाढते। परिणामी सर्वाधिक बांधकामं सुरू असलेल्या घोडबंदर परिसराला पाणी टंचाईची वर्षभर झळ बसते। त्यामुळे एकीकडे पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करत असताना नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये याचा पुनरुच्चार आयुक्तांच्या बैठकीत केला आहे। याबाबत अधिवेशनात आवाज उठवला असून संबंधित विभागाशीही पाठपुरावा केला आहे। अनेक आंदोलनं केली असून याचिकाही दाखल करण्यात आली आहे। तरीही शहरात मोठ्या प्रमाणात शेकडो इमारतींची कामं सुरू आहेत। मग या नवीन रहिवाशांना पुरेसं पाणी मिळणार कसं? त्यामुळे या नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, तरच पाणी टंचाईची झळ कमी होईल याचा पुनरुच्चार केळकर यांनी पाहणी दौऱ्यात केला। ठाणे महापालिकेच्या शाळांमधील 5वी ते 10वी शिक्षण घेणाऱ्या सुमारे 7000 विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनवण्यासाठी निसर्ग प्रशिक्षण उपक्रम यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्यानं हा उपक्रम होत असून महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे। महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे। वंचित समाजातील निम्न आर्थिक स्तरातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी जाणून घेण्याची, जैवविविधता संवर्धनाचं महत्त्व समजून घेण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे।
त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत ही संधी मोलाची ठरेल असा विश्वास या उपक्रमाविषयी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला। BNHS सारख्या नावाजलेल्या संस्थेचं निसर्ग शिक्षणासाठी सहकार्य मिळाल्यामुळे महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना खासगी शाळातील विद्यार्थ्यांप्रमाणेच एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे। या उपक्रमात BNHSचे शिक्षण अधिकारी आणि समन्वयक पर्यावरण जागरूकता या विषयावर संवादात्मक आणि संकल्पनांवर आधारित सादरीकरण आयोजित करतील। पक्षी, फुलपाखरं, वनस्पती, आपल्या सभोवतालची जैवविविधता, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण, स्वच्छ भारत अभियान, पर्यावरणपूरक जीवनशैली यांच्याबद्दलचे कार्यक्रम शाळांमधील पुढे वर्षभर आयोजित केले जाणार आहेत। त्याशिवाय महापालिका शाळातील विद्यार्थ्यांसाठी संवर्धन शिक्षण केंद्र, ठाणे खाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी नेण्यात येईल। खारफुटी, वनस्पती, पक्षी यांच्याबद्दलच्या नोंदी करण्यास मार्गदर्शन केले जाईल। या उपक्रमामुळे महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण मिळेल, त्यातूनच पर्यावरण विषयक जागरूकता वाढेल। विद्यार्थ्यांना मुंबई ठाण्यातील पर्यावरण, वन्यजीव, जैवविविधता, त्यांच्या संवर्धनातील आपली भूमिका यांच्याबद्दल माहिती मिळेल। सुमारे 140 वर्ष जुनी असलेली ही संस्था आणि ठाणे महापालिकेचा शिक्षण विभाग यांच्यात निसर्ग शिक्षण उपक्रमासाठी करार झाला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे। मराठा समाजाला खासदार राजन विचारे आणि त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे। मराठा आंदोलन चळवळ खूप वर्ष सुरू आहे। त्यासाठी मराठा समाजानं अनेक मोर्चे काढले होते। उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं सुरू असलेल्या साखळी उपोषणामध्ये सहभाग घेतला आहे। सरकारनं अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, मराठा आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं नंदिनी विचारे यांनी सांगितलं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असून रस्त्याला असलेले महावितरणचे ट्रान्सफॉर्मर मोठ्या प्रमाणात अडथळे बनत आहेत। रस्ते विकास होत असताना या ट्रान्सफॉर्मरची जागा वापरता येत नसल्यानं महापालिकेनं शहरात पथदर्शी प्रकल्प राबवत हे ट्रान्सफॉर्मर त्याच भागात उन्नत किंवा भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे। डोंबिवलीतील सखारामनगरमध्ये पालिकेनं रस्ते मार्गात अडथळा करणारा ट्रान्सफॉर्मर उन्नत करत राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प यशस्वी पार पाडला आहे। सध्या या प्रकल्पाची मोठी चर्चा होत असून आता हा प्रकल्प शहरात राबवण्यासाठी महावितरणनं ही मान्यता दिली आहे। ट्रान्सफॉर्मरच्या चारही बाजूने संरक्षित लोखंडी जाळी बसवणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली असून यामुळे शहर सौंदर्यीकरणात भर पडणार आहे। यासाठी लागणाऱ्या निधीची मागणीही सरकारकडे केली जाणार आहे। या प्रकल्पाला महावितरणनं मान्यता दिली असून हा राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प आहे असा दावा कल्याण डोंबिवली महापालिका अधिकारी करत आहेत। ठाण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्व आजी-माजी कार्यकर्ते आणि आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना 12 प्रश्न विचारणारा फलक सध्या चर्चेचा विषय ठरलाय। मराठा आरक्षणासाठी सरकार अधिवेशन घेणार का?
दिल्लीला गेल्यावर मोदींना मराठा आरक्षणाबाबत सांगितलं का? समितीचं काम थांबवून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार का? 1967 पासून कुठल्या जातींना पुरावे घेऊन आरक्षण दिले? कुठल्या जाती पुराव्याशिवाय आरक्षण घेतल्या? इतर जातींना कुठल्या आधारावर आरक्षण दिले? आरक्षणातील कोणत्या जातींचा 10 वर्षातून एकदा सर्व्हे केला जातो? प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढणार खरं ठरलं आहे का? मंडळ कमिशनने ओबीसींना कोणत्या निकषांवर आरक्षण दिले? किती उपजाती आणि पोटजाती आरक्षणात घेतल्या? उपजाती आणि पोटजाती यांना कोणत्या निकषावर आरक्षणात घेतले? आतापर्यंत आरक्षणात घेतलेल्या जातींना कोणते निकष लावले गेले आहेत? अशा विविध प्रश्न विचारणारे बॅनर संपूर्ण ठाणे शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं लावण्यात आले आहेत. नव्यानं तयार झालेले दिघा गाव रेल्वे स्थानक रेल्वे प्रवाशांसाठी खुलं करावं अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली आहे. दिल्ली येथे सार्वजनिक तक्रारी कायदा आणि न्याय विभागाशी संबंधित असलेल्या संसदीय स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील नव्यानं तयार झालेले दिघा गाव या रेल्वे स्थानकाचा लोकार्पण आणि धोकादायक झालेल्या केंद्रीय विद्यालयाच्या नव्याने होत असलेल्या इमारतीच्या कामासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गाला जोडणाऱ्या ऐरोली कळवा एलिव्हेटेड या महत्वाकांक्षी प्रकल्पातील दिघा गाव रेल्वे स्थानक गेली 5-6 महिन्यांपासून तयार होऊन धूळ खात पडलेलं आहे. परंतु या दिघा रेल्वे स्थानकाचं नामकरण दिघा गाव करण्याचा प्रस्ताव मंजूर नसल्याचं कारण पुढे करून या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण थांबवलं होतं. या संदर्भात राजन विचारे यांनी या बैठकीत मुद्दा उपस्थित करून या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण न झाल्यानं रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावाच लागतो. तसंच रेल्वे उत्पन्नात वाढणारी भर ही घटली असून रेल्वेचेही नुकसान होत आहे ही बाब या बैठकीत निदर्शनास आणून दिली. तसंच हे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले न केल्यास मोठं आंदोलन प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं घेण्यात येईल असा इशाराही दिला. या बैठकीनंतर राजन विचारे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पुन्हा 3रं स्मरणपत्र देऊन हे दिघा गाव रेल्वे स्थानक रेल्वे प्रवाशांसाठी खुलं करावं अशी मागणी केली. या पत्रात रेल्वे स्थानकाचं नामकरण दिघा गाव व्हावं यासाठीही पत्रव्यवहार केला होता. याला रेल्वे बोर्डाकडूनही नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. आपण तात्काळ कोणताही विलंब न लावता दिघा गाव हे रेल्वे स्थानक रेल्वे प्रवाशांसाठी खुलं करावं अशी ही मागणी पत्रात करण्यात आली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात. पाण्याअभावी नवीन बांधकामांना परवानगी न देण्याचा आमदार संजय केळकरांचा पुनरुच्चार आणि मराठा आंदोलनासंदर्भात 12 प्रश्न उपस्थित करणारा फलक ठरला चर्चेचा विषय. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.